दरम्यान बारामतीतनं अजित पवारांनीच लढावं यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी अजित पवारांचा ताफा अडवलेला आहे। बारामती तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातनं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। जोपर्यंत अजित पवार स्वतःची उमेदवारी जाहीर करत नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या घटना सुरू राहणार आहेत आणि त्यांनी आता स्वतःच उमेदवारी जाहीर करावी अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सागर, एकीकडे आपण बघतोय की प्रफुल्ल पटेल घोषणा करतात अजित पवारांच्या नावाची, मात्र कार्यकर्त्यांची अशी भूमिका आहे की त्यांनी स्वतःच उमेदवारी जाहीर करावी। नेमकं काय अडलंय, कुठे अडलंय? वास्तविकतेत गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांकडनं वारंवार बारामतीमध्ये नवीन उमेदवार दिला तर तो तुम्ही स्वीकारावा, जनतेने बारामतीकरांनी तितकाच प्रेम करावं अशा स्वरूपाची विधानं येत होते। कुठे ना कुठेतरी अजित पवार बारामती निवडणूक लढवणार नाही अशा स्वरूपाचे हे संकेत होते। मात्र आज प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत यांनीच थेट अजित पवार यांची अधिकृत घोषणा करत असल्याचं जाहीर केलेलं आहे। दुसरीकडे अजित पवारांचा जो मेळावा आहे गेले 2 ते 3 दिवस ते मुळात वारंवार बारामतीमध्ये मेळावे घेत आहेत, लोकांची मतं जाणून घेत आहेत। तिथे देखील सुद्धा लोकांची वारंवार भूमिका आहे की अजित पवार हेच निवडणूक लढवावेत आणि आज जवळपास चित्र स्पष्ट झालेलं दिसून येतं की अजित पवार हेच बारामतीचे उमेदवार असतील। गेल्या काही दिवसांमध्ये जय पवार हे तिथून निवडणूक लढवतील की काय, अजित पवार शिरूर किंवा चिंचवड या विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करत होते, ते देखील आता कुठे ना कुठेतरी विषय पूर्णविराम मिळालेला आहे। आज अधिकृतरित्या प्रफुल्ल पटेल यांनी थेट घोषणाच केलेली आहे की अजित पवार हेच बारामतीचे उत्तराधिकारी असतील आणि तेच तिथून विधानसभेची निवडणूक लढवतील। सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।